नमस्कार मंडळी. चटणीमुळं जेवणाला एक वेगळीच मजा येते. तर आज आपण कढीपत्त्याची चटणी बनवूया. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, सुक्या मिरच्या घालूया आणि थोडीशी परतून घेऊया. मी एकदम गरम झाल्यानंतर घातली नाही आहे, पण मग नंतर काळी पडते, म्हणून हळूहळू मग ती जसं गरम होतं तेल तसं तसं मिरच्याही थोड्या थोड्या भाजल्या जातात. मिरच्या झालेल्या आहेत परतून, काढते बाहेर. याच कढईमध्ये उन्हात वाळवलेला कढीपत्ता आहे, तो घेते. जरा परतून घेऊया थोडा. तसा उन्हात वाळलेलाच आहे, पण परतल्यामुळं जरा आणखी खमंगपणा येतो. परतून झालेलं आहे, प्लेटमध्ये काढते. हे डाळवं आहे, थोडंसं परतून घेऊ, हलकंसं. डाळवही परतून झालेलं आहे, फार परतायचं नाही. प्लेटमध्ये काढते. ही थोडीशी चिंच आहे, ही परतून घेतली तेलावर तरी चालेल, असं घातलं तरी काही हरकत नाही आहे. किंचितशी साखर, मीठ, कच्चा हिंग आहे, तो घालूया, जरा वासही छान येतो. थंड झालं की मिक्सी करून घेऊ. कढीपत्त्याची चटणी छान पावडर करून घेतली आहे मिक्सरला. तर मंडळी, आपली ही कढीपत्त्याची चटणी तयार आहे. गरम गरम तूप भातावर, इवन दही भातावर सुद्धा फार छान लागतं. ही चटणी तुम्ही नक्की करून बघा, कॉमेंट करून सांगा. फॉलो सबस्क्राईब जरूर करा. घरचं खाणं हेची आरोग्याचं लेणं.